स्टार कोचिंग क्लासेसमधून देवणी तालुक्यामध्ये सर आमचे तालुक्याचे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड साहेब आवर्जून इथं उपस्थित आहेत. तसेच चव्हाण सर इथं आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचे आईवडीलसुद्धा त्या मुलीचे आईवडील इथं उपस्थित आहेत. तर तुझं मत काय सांगावं की 10वीला तुला कसं कोण कोण मार्गदर्शन केले ते सांगावं. सर्वप्रथम बोलायला गेलं तर माझे सर्व शिक्षक आणि माझ्या आईवडिलांनी मला खूप सपोर्ट केला आहे. त्यांच्या इच्छेनुसार मला असं वाटलं की मला हे काहीतरी करून दाखवलं पाहिजे. त्यांनी इतके कष्ट घेतले, त्या कष्टाचं फळ म्हणून माझे हे 10वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये 100पैकी 100 मार्क मी त्यांना समर्पित करते. पण तुझ्या आईवडिलांनी मजुरी करून तुला शिकवलं. तुला काय बनायचं आहे, तुझी काय स्वप्न आहेत? माझं स्वप्न इतकंच आहे की त्या माझ्या आईवडिलांचे कष्ट थांबले पाहिजेत आणि त्यांना एक चांगलं आयुष्य जगायला भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी मी काही केलं तरी मला चालेल. पण साहेब मी या ठिकाणी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो. एक कार्यक्रम होता आणि मला असं जाणवलं की ज्यावेळेस तुमच्या स्टार कोचिंग क्लासचे पहिला क्रमांक जर येईल तर मला सत्कार राहील. म्हणून मी मानवी हक्क अभियानातर्फे आज मी त्यांचा सत्कार केले सर. खरं आहे का? खरं आहे का? हां, मी म्हणलो स्टार कोचिंग स्टारच होणार हे शब्द तुम्हाला दिलं होतं का नाही? हां, आज आपण मानवी हक्क अभियानातर्फे मी साहेबाला घेऊन आपण सत्कार केला. त्याबद्दल मी तू पुढच्या भविष्यामध्ये तुला 10वीच्या परीक्षेत यश संपादन केली त्याबद्दल सर्व तालुक्याच्या वतीनं मी तुम्हाला आम्हाला शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय भीम, जय लवजी, जय शिवराय.